राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. अखेरीस काल पहाटे दिल्ली पोलिसने आपले काम केले. सोनम वांगचुकला अत्यंत म्हणजे गुप्त योजनेनुसार उपोषण स्थळावरून उचलले आणि जवळच्या एका चांगल्या इस्पितळात नेऊन दाखल केले. आनंदाची बाब अशी आहे की 20 दिवसाच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची शारीरिक स्थिती चांगली होती. म्हणजे त्यांचं ब्लड प्रेशर चांगलं होतं, त्यांची रक्तातली साखर चांगली होती, सगळं चांगलं होतं. हा एक दैवी चमत्कार आहे. पण सोनम वांगचुक यांना अटक करताना ज्यांनी त्यांना उपोषणाला बसवलं ते अभिजित दिपके कुठे होते? त्यावेळेस अभिजित दिपके नेमके त्यांच्या एका मित्राच्या घरी होते. काही लोकांचं म्हणणं असं आहे की अभिजित दिपके नेहमी रात्री कधीतरी उपोषणस्थळी निघून एका 5 स्टार हॉटेलमध्ये जात आणि तिथे विश्रांती घेत आणि दुपारच्या नंतर उपोषणस्थळी येत. एवढं गांभीर्य अभिजित दिपकेंना उपोषणाविषयी होतं. म्हणजे सोनम वांगचुकला उपोषणाला बसवलं आणि आपण मात्र अर्धा दिवस ते गायब असायचे. पण ज्यावेळेस सोनम वांगचुकला अटक झाली की देशातल्या लिब्रांडो पत्रकाराने ओरड सुरू केली, या देशात हुकुमशाही आली, मोदी सारखा हुकुमशहा कोणी नाहीये. तुम्ही अभिजित दिपकेच्या वडिलाचं वक्तव्य ऐकलं तर मला आश्चर्य वाटलं. आपण एखाद्या आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत माननीय मोदी, आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी बोलताय. मला सांगा, सोनम वांगचुकच्या आणि धर्मेंद्र प्रधानचे संबंध किती चांगले होते, का बिघडले? आणि सोनम वांगचुकजी, आपल्याला जर नीटच्या परीक्षेविषयी एवढा कळवळा होता ज्यासाठी तुम्ही उपोषणाला बसले, मग तुमच्या उपोषणस्थळी बाकीचे काय चालू होतं हे का आपण रोखलं नाहीये? आणि मला सांगा, पोलीस अटक करायला का बँडबाजा घेऊन येईल? अहो निखिल वागळे, तुम्ही सांगितलं की या देशात हुकुमशाही आली. कदाचित तुम्हाला माहित नसेल की या देशात एकदा आणीबाणी सुद्धा येऊन गेली. त्या काळात आमच्यासारख्याला, म्हणजे मी सुद्धा वर्षभर नाशिक जेलमध्ये होतो, पोलीस आम्हाला अटक करायला आली त्यावेळेस बँडबाजा घेऊन आली नाही, अक्षदा घेऊन आली नाही, पत्रिका घेऊन आली नाही. पोलिसांची हीच पद्धत आहे. मला सांगा, 20 दिवसाच्या उपोषणाच्या नंतर जर सोनम वांगचुकचं काही बरं वाईट झालं असतं तरी तुम्ही त्या बाजूने बोलले असते. मला वाटतं सरकारने योग्य पाऊल उचललेलं आहे. आपण एखाद्याचा जीव धोक्यात घालून किंवा सरकारवर अशा प्रकारे दडपण आणून एखादी गोष्ट कशी मान्य करून घेऊ शकतात? तुमच्या हातात संसदेत जाऊन तुमच्या समर्थक खासदारांनी हा विषय मांडायला पाहिजे होता. तुम्ही रस्त्यावर लोकांपाशी हा विषय मांडायला पाहिजे होता. किंवा येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही हे सरकार बदलायला पाहिजे होतं. तसं न करता तुम्ही या सरकारला, वैयक्तिक पंतप्रधानाला तुम्ही दोषी ठरवताय. अभिजित दिपके आणि त्यांच्या वडिलाला सांगू इच्छितो की तुम्हाला अॅट्रॉसिटीचं संरक्षण असल्यामुळे तुम्ही काही बोलू शकता, पंतप्रधानाच्या वैयक्तिक गोष्टी काढू शकता. तुमचा मुलगा या देशातून फुटून निघणाऱ्या लोकांच्या सोबत राहतोय, कधी पाहिलंय तुम्ही? काश्मीर या देशाचा भागच नाही अशा म्हणणाऱ्या व्यक्तीवर तुमचा मुलगा राहतोय. तुम्ही कधी बोललाय त्याला? तुमचा मुलगा माता सीतेच्या पतीचा अपमान, म्हणजे प्रभू रामचंद्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीबरोबर राहतोय. तुम्ही कधी बोललाय? तुमचा मुलगा ब्राह्मणांना शिव्या देतोय, तुमचा मुलगा RSS ला शिव्या देतोय. विषय काय आहे? विषय नीटच्या परीक्षेचा आहे. मग अभिजित दिपकेंच्या वडिलांना मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कधी तुमच्या मुलाला सांगितलं नाही का की तुझा विषय काय आणि तू बोलतोस काय? अहो, माता सीतेच्या पतीचा अपमान केला म्हणून गीतेच्या पतीला सोनम वांगचुकला अटक झाली, हे विसरू नका. हे विसरण्यात काही. तुम्ही आंदोलन कशासाठी करताय? तो विषय सोडून दिला, त्याच्यामुळे जनतेनं तुम्हाला पाठिंबा दिला नाही. जे लोक येऊन तुमच्या स्टेजवर आहेत, आमच्या महाराष्ट्रातल्या एक नेत्या आहेत, आई बसली, उपोषणाच्या ठिकाणी बसायला गेले,
आणि दुसऱ्या दिवशी उपोषणवाल्यालाच उठून लावलं. हे तर त्यांचा पायगुण आहे. अभिजित दिपकेला भेटायचं नाही म्हणणारे लोक सुद्धा अभिजित दिपकेला जाऊन भेटले. अहो, अभिजित दिपके महाराष्ट्रीयन आहे, पण त्याला हिंदीत बोलले. पुन्हा मराठी भाषेवर पुन्हा भाषण द्यायला इकडे मोकळे. माझं म्हणणं असं आहे की धर्मेंद्र प्रधानवर राग जो आहे तो नीटच्या परीक्षेचा नाहीये. नीटची परीक्षा एक निमित्त आहे. धर्मेंद्र प्रधाननी या देशामध्ये रोमिला थापर आणि इरफान हबीब सारख्यांनी जो चुकीचा इतिहास लिहिला, जे मोगलांचं उदात्तीकरण केलं, ते सगळं हळूहळू पुस्तकातून काढण्याचं सुरू केलं आहे. खरा लिब्रांडोचा आणि कम्युनिस्टांचा आणि या सोशलिस्टांचा राग धर्मेंद्र प्रधानवर तिथं आहे. सोनम वांगचुक, आपण कुठल्याही शैक्षणिक संस्थेची मान्यता न घेता शाळा चालवत होतात, डिग्र्या वाटत होतात. तुमचे आणि श्री धर्मेंद्र प्रधान यांचे शेकडो फोटो लोकांकडे आहेत. त्यावेळेस तर तुमचं खूप चांगलं होतं. आणि अशा प्रकारे तुम्ही आत्महत्येची धमकी देऊन, उपोषणाची धमकी देऊन सरकारला जर अडचणीत आणू पाहत असतील तर ते सरकार आहे, ते निवडून आलेलं सरकार आहे. लोकांनी त्यांना निवडून दिले. त्यांना सुद्धा कळतं, लोकांची जनभावना सुद्धा त्यांना कळते. त्याच्यानंतर जी नीटची परीक्षा झाली, ती परीक्षा अत्यंत चांगली झाली. काही दिवसापूर्वी तिचा निकाल लागलाय. म्हणून असं मला वाटतं की सोनम वांगचुकला जी अटक केलेली आहे ती त्यांच्या आरोग्याकडे पाहून अटक केली आहे. त्यांच्या जीविताची काळजी होती म्हणून सरकारनं अटक केलेली आहे. आणि हे आंदोलन फक्त नीटच्या परीक्षेपुरतं मर्यादित न राहता देशद्रोही लोक, डफली गँगवाले लोक, देशापासून फुटून निघणारे लोक यांच्या हातात गेलं होतं. आणि ज्यांचं राजकीय भविष्य काहीच राहिलं नाही, अशा लोकांना एक संधी होती. सोनम वांगचुकला तर सरकारनं उचलून नेलं. आता अभिजित दिपके तिथे उपोषणाला बसले, जे परवापर्यंत म्हणत होते की मला मायग्रेनचा त्रास आहे म्हणून मी उपोषण करत नाही. आता मायग्रेनचा त्रास कुठं गेलेला आहे? कृपया अभिजित दिपके आणि त्यांच्या परिवारांना आणि सगळ्यांना मी सांगू इच्छितो की पंतप्रधान मोदी हे तिसऱ्यांदा लोकांनी निवडून दिल्यामुळं पंतप्रधान झालेले आहेत. कुठल्याही पंतप्रधानांच्या चुकीच्या धोरणावर टीका करण्याचा भारताच्या सर्वसामान्य नागरिकाला हक्क आहे. तो हक्क दीपक आणि तुमचे आईवडील त्यांना सुद्धा आहे. पण वैयक्तिक टीका करू नका. वैयक्तिक टीका करायला गेला तर बऱ्याच जणांवर वैयक्तिक टीका निघू शकते. त्याच्यामुळं तुम्ही एखाद्याच्या धोरणावर टीका करू शकता, वैयक्तिक नाही. तुम्हाला असलेल्या ॲट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण तुम्हाला मिळाले म्हणून तुम्ही कुणावरही टीकू करू नका. आता मला काल ते एक महाभाग महाराष्ट्रातले नागपूरमध्ये रामरक्षा त्यांचं आंदोलन होतं. ते आंदोलन कसं अयशस्वी होईल म्हणून सोनम वांगचुकला अटक केली. असे दिवे पाजळलेत. आणि त्यांनी काय सांगितलं की भाजपच्या, तसं मी भाजपचा काही प्रवक्ता नाहीये, पण त्यांनी असं सांगितलं की भाजपच्या लोकांमध्ये राम जाऊन शैतान आलेला आहे. अरे बाबा, मग तुझ्यामध्ये हिंदुत्व जाऊन काय मुल्ला आलेला आहे का? म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो की आमच्या माता सीतेच्या पतीचा अपमान केला, गीतेच्या पतीला अटक झाली. धन्यवाद.